नीट परीक्षेवरून मोठं वादळ निर्माण झालेलं असतानाच आता सीईटी सेलवरून मोठा संशय कल्लोळ निर्माण झालाय। इंजिनिअरिंग एमएचटी सीईटी परीक्षेच्या पारदर्शकतेवरती आणि सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आलेल्या निकालावरती विद्यार्थी आणि पालकांनी सवाल उपस्थित केलेत। या परीक्षेसंदर्भामध्ये एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। ही ऑडिओ क्लिप जवळपास 200 विद्यार्थ्यांची 12वीच्या बोर्डातले मार्क्स आणि सीईटी परीक्षेतले मार्क यातील तफावत यामुळे सीईटीच्या पारदर्शकतेवरती शंका उपस्थित झाल्यात। 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 40 ते 50% गुण मिळालेल्या 202 विद्यार्थ्यांना सीईटीत 97 ते 100% मिळाले, त्यामुळे शंका उपस्थित झालेल्या आहेत। 24-25 मध्ये गोळपात 10वी आणि 12वीचे मार्क पायांचे हे 12वीचे मार्क आहेत एचएस 51.67% हा आणि एसएससी चे 50%. 50 आणि इकडे पर्सेंटाईल 90 आणि रँक पान त्याचा रँक 1 नंबर यायलाय। म्हणजे एकदम कसं काय असा फरक पडला एका वर्षात, म्हणजे गतवर्षीच्या रिझल्ट मध्ये आणि यावरच्या रिझल्ट मध्ये एवढा मोठा फरक आहे। मार्च मध्ये मार्क्स कमी पडल्यानंतर रातोरात 2 महिन्यानंतर जी परीक्षा होते त्या परीक्षेमध्ये हे मार्क्स एकदम कसे वाढतात। 45% 99.9% पर्यंत जातो कसा। यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये यंत्रणा नव्हे तर रॅकेट कार्यरत आहे। या रॅकेटचा पर्दाफाश हे शासनानं केला पाहिजे। 12वीचा जे एचएससीचा अभ्यासक्रम आहे आणि सीईटीचा जे आहे ते जवळपास सारखाच आहे आणि जे पीसीएम जे असते ग्रुप त्यामध्ये मुलांना खूप कमी मार्क असतानाही त्यांचा रँक म्हणजे पहिल्या 100 मध्ये येतोय। त्याच्यामुळे आमचा रँक जो आहे तो खूप कमी यायला आहे, म्हणजे जास्त वाढायला रँक। त्यामुळे मग आम्हाला कॉलेजमध्ये प्रॉब्लेम यायला कॉलेज भेटणं। मला 10वीत 93 आहेत आणि 12वीत 86 आहेत बोर्ड्समध्ये आणि पर्सेंटाईल माझे सीईटीचे 99.32 आहेत। आता जर मागच्या वर्षीचा ॲनालिसिस करून बघितलं तर मला आरामशीर 99.4च्या वर येत होतं आणि माझी रँक 2000च्या जवळजवळ आली असती, पण आता माझी रँक केली 3000। त्याच्यामुळे खूपच हे व्हायले। 12वीलाच त्यांना 45% असतील आणि सीईटीला जो सेम सिलेबस असतो त्याच्यामध्ये जर त्यांना 100% भेटत असेल म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकतंय। म्हणजे गव्हर्नमेंटकडून हीच एक रिक्वेस्ट आहे की जे हुशार विद्यार्थी आहेत किंवा जे मेहनती विद्यार्थी आहेत त्यांचं नुकसान होणे यामध्ये। 12वी बोर्डाची परीक्षा सोपी असते त्या कम्पेअरमध्ये जर सांगितलं तर एमएचटी सीईटीची लेवल जी आहे डिफिकल्टी लेवल सीईटी सेलनी जेई मेन्सच्या इक्विव्हलंट ऑलरेडी केलेली आहे। तर ज्या मुलांना 12वी बोर्डमध्ये मार्क्स घेता येत नाहीत त्यांना 100% भेटणे खूप अवघड आहे। जे क्वेश्चन्सचे लेवल असतात फिजिक्स असो किंवा मॅथ्स असो ते खूप हाय आहेत। गेले 3-4 वर्ष तुम्ही जर क्वेश्चन बघितले आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये 100% एखादा समजा विद्यार्थी असेल तो अपवाद असू शकतो, पण असे बहुतांश विद्यार्थी आहेत 200 पर्यंत विद्यार्थी आहेत ज्यांना 12वीत 38, 39, 40, 45 मार्क्स आहेत आणि इथे 100% मार्क्स आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।